नमस्कार, D24 पेड न्यूज चॅनल पाहू शकतात. भील प्रदेश मुक्ती मोर्चा या संदर्भामध्ये आज संपूर्ण कार्यकर्ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण नेमकं जाणून घेऊया ह्या संदर्भामध्ये. आज यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले. नेमकं प्रकरण काय आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सर, काय सांगणार? आज भील प्रदेश या संदर्भात तुम्ही मागणी करता, आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येतात, काय मागणी? भील प्रदेश मुक्ती मोर्चाच्या बॅनर अंतर्गत आम्ही जी मागणी केली आहे ती खूप जुनी आहे आणि इंग्रजांच्या काळापासून ती मागणी आमची आहे. आणि इंग्रजांच्या काळात भील प्रदेश म्हणजे भिलांचा स्वतंत्र राज्याचा नकाशाही अस्तित्वात होता आणि ती टेरिटरीही अस्तित्वात होती. आणि जी आमच्या पूर्वजांची जी मागणी होती ती मागणी नवीन नाही, खूप जुनी आहे. आणि तीच मागणीचं पुनरावृत्त आम्ही दरवर्षी 15 जुलैला गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र तर या चारही राज्यांच्या जिथे पॉप्युलेशन आहे, ट्रायबल पॉप्युलेशन आहे, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही स्वतंत्र भील प्रदेश राज्य या भारतात गठन व्हावं यासाठी आम्ही मागणी केली. स्वतंत्र भील प्रदेश राज्य व्हावं या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलं. सर, किती जिल्हे येणार आपल्याला? तरी आपल्या भील प्रदेश या राज्यामध्ये आम्ही कमीत कमी 49 जिल्हे एकत्र करून भील प्रदेशची मागणी आम्ही करत आहोत त्या चारही राज्यांमध्ये. सर, या ठिकाणी आता हल्ली ज्या तुम्ही ज्याची त्या राज्यसभेत व लोकसभेत व केंद्र सभेमध्ये हा प्रदेशाची मागणी होईल, जिल्हा स्तरावर होईल का, काय तुम्हाला वाटतं? तरी हा जी मागणी आमची आली ही आमची पूर्ण देशात म्हणजे अपार्टमेंटमध्ये आमचे जे सांसद रोज साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही ही मागणी करण्यात येत आहे. तसे प्रत्येक राज्यसभामध्ये देखील ही मागणी आमचे जे विधायक आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सर, काय सांगणार? आपण या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून येतात. भील प्रदेशची मागणी तुमची आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये किती लोक आहेत ज्या या मागणीसाठी सहकार्य असतात? उत्तर महाराष्ट्रामधून तर फक्त धुळे जिल्हा हा जो आदिवासी जिल्हा आहे पहिलेपासून, त्यात उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नंदुरबार आता जिल्हा झाला. म्हणून ही जी मागणी आहे पहिल्यापासून धुळे जिल्ह्यापासूनच आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्हा हा प्रामुख्याने पहिल्यापासून ही मागणीच्या संदर्भात जिल्हा अधिकारी यांना दरवर्षी 15 तारखेला निवेदन देत असतो. म्हणून आमचे जे राजकुमार रोज साहेब हे केंद्रात नेहमीप्रमाणे भील प्रदेशची माग करत आहेत. म्हणून आम्ही 15 जुलैला जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देतो. सर, मराठवाडा असेल, विदर्भ असेल व सिंधुदुर्ग असेल, असे अनेक मागण्या ह्या होतात. त्यामुळे महाराष्ट्राचं तुटावा होईल असं तुम्हाला वाटत नाही? नाही, बिलकुल वाटत नाही. बघा सर, ही काही नवीन मागणी नाही किंवा एक नवीन तयार झालेला प्रश्न आहे. हा अत्यंत पुरातन प्रश्न आहे आणि ब्रिटिश काळापासून सुरू असलेला हा प्रश्न आहे. आणि ब्रिटिश काळामध्ये ही एक स्पेशल टेरिटरी अस्तित्वात होती, जो भील प्रदेश आम्ही आज त्याला म्हणत आहोत. तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ही स्पेशल टेरिटरी अस्तित्वात होती. त्यावेळेस त्याचा नकाशाही होता. परंतु स्वातंत्र्यानंतर या एरियातले जे आदिवासी होते यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला. सर, तो किती एरिया असेल? जर म्हणायला गेला प्रदेश जर करायचं म्हटलं तर किती एरिया असेल संपूर्ण? साहजिकच एक राज्य जेवढं असतं तेवढंच भील प्रदेश पण राज्य आहे. आणि याच्यात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्राचे बहुतेक जिल्हे सामील आहेत. आणि हा एक खूप मोठा एरिया आहे ज्याला इंग्रज लोक याला मध्य भारत पण म्हणतात. सर, जर हा तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढची तुमची भूमिका काय असते? जर का आमची भील प्रदेशची जी मागणी आहे जर का मागणी पूर्ण झाली नाही तर देशात आम्ही तीव्र आंदोलन करू. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आज भिल्ल प्रदेश याची मागणीसाठी संपूर्ण बांधव या ठिकाणी आले आहेत. आणि भिल्ल प्रदेश मागणी ही लवकरात लवकर व्हावी या संदर्भामध्ये आज जिल्हाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्राचे धुळे जिल्हा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले. आणि केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो या ठिकाणी देखील त्यांची मागणी की लवकरात लवकर जर झाले नाही तर रस्त्यावर येऊन लढाईची देखील ह्या भील प्रदेश संघटनेची तयारी. कॅमेरामॅन निलेश डोलेचे, जानी पवार, D24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक ही नारा, एक ही नाम, भील प्रदेश, भील प्रदेश. एक ही नारा, एक ही नाम, भील प्रदेश, भील प्रदेश. जय जोहर का नारा है, भारत देश हमारा है. जय जोहर का नारा है, भारत देश हमारा